नमस्कार, मी अक्षय. इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जायकवाडीच्या फ्लोटिंग सोलार प्रकल्पासाठी तेथील अभयारण्याची मान्यता रद्द करण्याची मागणी खुद्द डॉक्टर भागवत कराड यांनी केली असल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांचे आवाहन. आता बघूया सविस्तर बातम्या. जायकवाडीच्या फ्लोटिंग सोलार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तेथील अभयारण्याची मान्यता रद्द करावी अशी मागणी डॉक्टर भागवत कराड यांनी केली असल्याची खळबळजनक बाब त्यांनीच कबूल केल्याने उघडकीस आली आहे. या प्रश्नावर काय म्हणाले ते तुम्हीच ऐका. तुम्ही एक पत्र लिहिलंय वन विभागाला, जायकवाडीचं अभयारण्य जे आहे ते रद्द करण्यात यावं, हे खरं आहे का? हो किंवा नाही? ऐकून घ्या. जायकवाडीचं अभयारण्य जरी असेल तर जायकवाडीवरती फ्लोटिंग सोलार टाकावं ह्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि ते फ्लोटिंग सोलार करत असताना त्यांचं जे प्रेझेंटेशन आमच्याकडं इथंही झालं, दिल्लीमध्ये झालं, साधारण 70,000 एकरपेक्षा जास्त, एकर म्हणतो मी, जास्त मोठं धरण, पसरलेलं धरण आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे करतोय ते फक्त म्हणतो मी 7,500 एकरवरती हा प्रोजेक्ट. म्हणून पक्षी असतील, मासे असतील. प्रश्न खूप सरळ आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ 4 पक्षी अभयारण्य आहेत, त्यातलं तुम्ही एक रद्द करा अशी मागणी केली आहे का? वन विभागाला कसं पत्र लिहिलंय का? आता पत्र तर तुमच्याकडे सगळीकडेच, मला माहित आहे, सगळीकडे व्हायरल झालेलं पत्र त्यात लिहिलं असेल. पण ओव्हरऑल ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्यावेळेस याच्यामध्ये 1/10 पेक्षा कमी आम्ही सरफेस वापरायचा त्याच्यावरती प्रोजेक्ट. म्हणजे पक्षाला तिथे त्रास काही होणार नाही. उलट ते जर सोलार लावले फ्लोटिंग तर पक्षाला बसायला जागा होईल, त्यांना सावली राहील. आणि त्यांना समजा पाणी पिऊन त्या सावलीला बसतील खाली, त्यांना कुठलाही सोलारचा आवाज नाही आहे. म्हणजे उलट त्या पक्षाच्या रक्षणासाठीही लिहा, पक्षाच्या रक्षणासाठी फ्लोटिंग सोलार महत्वाचं राहील ना. काय नाही याला, अरे उलट त्यांना सावली करून दिली तर ते बसतील येऊन, चांगले पाणी पितील, आराम करतील तिथे, येतीलच ना. गप्पा मारू दे ना, बरेच वेळा बोललो नाही मी. पक्ष रद्द करा असं नाहीये, त्याच्यामधला ठीक आहे. तर त्यावेळेस मी सुरुवातीला लिहिलं पत्र असेल, आता आम्ही पत्र बदलून काही पार्ट फ्लोटिंगसाठी वापरावा आणि आता लिहा काही पार्ट अभयारण्याचा पक्षाच्या असेल ते त्याच्यासाठी वापरावा. 1/10 पार्ट राखीव आणि बाकी 10,000 एकर जमीन कुठे मिळणार आहे? ऐकून घ्या. आता तू ऐक, हे बघ रेंगे, ऐकून घ्या, मी त्याला सांगतो. नंबर 1, 33% पाणी, कृष्णा, 33% पाण्याचं बाष्पीभवन होतं, ते बाष्पीभवन थांबणार आहे. नंबर 2, आता हे लिहा, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्राला जो कोणी घेतो. नंबर 3, जे थर्मलमधून जे वीज निर्माण होती त्यांना धूर होतो, वातावरण खराब होतं, ते होणार नाही. हे 3रा. आणि 4था जे महत्त्वाचं आहे, ह्याच्यामध्ये कुठलंही पक्षी असतील, मच्छीमार संघटना असतील, त्यांचं कुठलंही नुकसान. आंतरजिल्हा बदली करून आलेल्या 116 शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशनाद्वारे पारदर्शी प्रक्रिया करून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना
यांच्या अध्यक्षतेखाली पदस्थापना देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशनाद्वारे राज्य शासनाकडून आंतरजिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांना पदस्थापना प्रक्रिया करण्यात आली। या प्रक्रियेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण उपस्थित होत्या। राज्य शासनाकडून आंतरजिल्हा बदली करून आलेल्या 116 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली। 3 शिक्षक अनुपस्थित होते। यामध्ये तालुका छत्रपती संभाजीनगर 23, गंगापूर 22, वैजापूर 20, खुलताबाद 2, कन्नड 15, पैठण 12, फुलंब्री 10, सिल्लोड 10, सोयगाव 2 एकूण 116 शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली। या पदस्थापना प्रक्रियेत उपशिक्षणाधिकारी प्राथमिक गीता तांदळे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता साळवे, सोफी लईक, संगीता साळुंके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र देवडे, वरिष्ठ सहाय्यक रवींद्र संघवे, कृष्णा शिंदे, सचिन जोशी, श्रीकांत दीक्षित हे सहभागी झाले होते। विना लायसेन्स तसेच चारचाकी चालवताना सीट बेल्ट न लावणं, दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणाऱ्यांवर ग्रामीण वाहतूक पोलिसांनी औरंगाबाद खुलताबाद महामार्गावर कागजीपुराजवळ कारवाई करत तब्बल 140हून अधिक वाहनांवर कारवाई केली आहे। ई चालनाद्वारे तब्बल 80,000 रुपयाचा दंड या सर्वांवरती ठोठावण्यात आलाय। सध्या जिल्ह्यात अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना दुचाकीस्वारांना हेल्मेटची जाणीव व नागरिकांचं प्राण वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे। तसेच वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्यांवरती ग्रामीण वाहतूक पोलिसांनी कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू केली असून कागजीपुराजवळ मंगळवारी दुपारी 3 वाजता पोलिसांनी पथक तैनात केलं। बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली। कारवाईत 140हून अधिक वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली। यामध्ये विना लायसेन्स वाहन चालवणारे, दुचाकी चालवताना हेल्मेट नसणे, तसेच चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर न करणे, तसेच वाहनांचा इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करून कारवाई करण्यात आली। दरम्यान अचानक झालेल्या या कारवाईमुळे बेशिस्तपणे जात असलेल्या दुचाकीसह चारचाकी वाहन चालकांना चांगलीच चपराक बसली आहे। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीच्या वतीने फुलंब्री येथील जळगाव रोडवर दूध दर वाढ करण्याच्या मागणीसाठी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। फुलंब्री येथे जळगाव हायवेवर काँग्रेसच्या वतीने दूध दर वाढीच्या मागणीला घेऊन मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। फुलंब्री शहर तालुका फुलंब्री येथे खासदार डॉक्टर कल्याण काळे, विलास आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास आवताडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आयोजित करण्यात आला होता। दुधाला सरसकट 40 रुपये भाव देण्यात यावा या अन्य मागण्यांसाठी सदर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, युवा जिल्हाध्यक्ष विजय आवताडे, ज्ञानेश्वर जाधव व काँग्रेसचे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यांच्या मागणींबाबत एडीएन सोबत बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे। विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, या ठिकाणी मला आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच सांगावंसं वाटतं, बिस्लेरीची बाटली आज 25 रुपयाला मिळते आणि दुधाला भाव सुद्धा 25 रुपये कमी आहे। ही खरोखरच या भारत देशामध्ये ही लाजिरवाणी बाब आहे। जर दुधाचे पेट्रोलचे भाव हे मागील काही वर्षापूर्वी 50 रुपये होते, आज त्या पेट्रोलचा भाव 100 रुपये झाला। मग माझ्या शेतकरी राजानं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं आणि ह्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव 25 रुपयावरून 40 रुपये द्यायला काय हरकत आहे? जर असा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही। जर आमची मागणी जर या सरकारनं मान्य केली नाही तर आम्ही गावागावात आंदोलन उभं करू, एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बात आहे, आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा। याची वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय। शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे। ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस,
DBM, DC आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर। ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय व गावांना भेटी देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी बैठकीत केलंय. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. या टास्क फोर्सच्या मासिक बैठकीचं आयोजन आज अजिंठा सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं. बैठकीला शिक्षण, आरोग्य, युनिसेफ, पोलीस, महानगरपालिका, पंचायत विभागाचे विभाग प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी सर्व विभागाचा आढावा घेऊन अत्यावश्यक सूचना दिल्या. यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1098 गावातील दर्शनी भागावरील भिंतीवर लिहिणं, गावात तसेच झोपडपट्टी भागामध्ये बालविवाह प्रतिबंधक प्रबोधनात्मक भिंती रंगवणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी गावात आयोजित शिबिरात बालविवाह प्रतिबंधक विषयी जनजागृती करण्यात यावी. 10वी व 12वी अनुत्तीर्ण विद्यार्थिनींना बैठक घेऊन प्रबोधन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. बैठकीत शिक्षण, आरोग्य, युनिसेफच्या विभागाने बालविवाह प्रतिबंधक संदर्भात केलेल्या कामाचं सादरीकरण केलं. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण सुवर्णा जाधव, युनिसेफच्या सोनिया हिंगे, महिला बालकल्याण मनपा उपायुक्त पांढरे, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी रेमशा चिमेंद्र, साथरोग अधिकारी डॉक्टर सारिका लांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लता जाधव, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीमाळी, सर्व तालुक्यांचे बालविकास प्रकल्प अधिकारी आणि कर्मचारी या बैठकीसाठी उपस्थित होते. जिल्ह्यातील पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकाने एका महिला प्रवाशाला मारहाण केल्याची माहिती समोर येत असून या घटनेचा व्हिडिओ एडियनच्या हाती लागलाय. बघूया काय आहे तो प्रकार. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड बस स्थानक हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणाहून दररोज 200 ते 250हून अधिक बस ये जा करतात. या ठिकाणाहून सर्व बस थांबा घेतात. मात्र काही बस वाहक मुजोरी करत पाचोड येथून काही विद्यार्थी व प्रवाशांना आडूळ थांबा घेत नाही. मात्र मंगळवारी सकाळी पाचोड बस स्थानकामध्ये अजय डुकळे या प्रवाशांनी पाचोड येथून आडूळ येथून प्रवासी घेण्यास विनंती केली. त्यावेळी महिला बस वाहकांना नकार दिला. यावेळी प्रवाशांमध्ये व वाहकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र बाचाबाचीचं स्वरूप थेट हाणामारीत झाल्याचं दृश्य समोर येत आहे. प्रवाशांनी शाळेतील मुलींना बसमध्ये घ्या अशी विनंती केली. मात्र बस वाहक महिलेने थेट त्या प्रवाशाच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर दोघांचा वाद सुरू झाला. सदर प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गट दाखल झाला असून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी दोन्ही बाजूने करण्यात येत आहे. तर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 2 बेशिस्त बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून 50,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. शहरात बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेल्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच यामुळे प्रदूषण होत होते. याकरिता आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरात यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले. कोणतेही बांधकाम चालू असताना त्यामुळे प्रदूषण होऊ नये म्हणून ग्रीन नेट लावण्यात यावी हा नियम आहे.
उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापक कक्षाचे प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली व नागरिक मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक आणि नागरिक मित्र पथकाचे माजी सैनिक यांच्या 10 झोन कार्यालयाअंतर्गत पथके स्थापन करण्यात आली आहेत। या पथकांकडून झोनमधील प्रत्येक बांधकाम व्यावसायिक यांचं सुरू असलेल्या बांधकामाची तपासणी केली जात आहे। त्यापैकी झोन क्रमांक 3 गणेश कॉलनी व 7 व्यंकटेश नगर या ठिकाणी 2 बांधकाम व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। बांधकाम व्यावसायिकांनी ग्रीन नेट न लावणे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण करणं व नियमांचं पालन न केल्यामुळे 25,000 प्रत्येकी असा 50,000 रुपये बांधकाम व्यावसायिक यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आली। सदर कारवाई नागरिक मित्र प्रमुखाचे प्रमोद जाधव, संबंधित स्वच्छता निरीक्षक जवान व मित्र पथकाचे कर्मचारी यांनी पार पाडली आहे। माणुसकी वृद्धाश्रमासाठी 2 खोल्यांचं शेड बांधकामाचं मोहिमेत सहभाग देण्यासाठी आपण यथाशक्ती पुढे यावं असं जाहीर आवाहन समाजसेवक सुमित पंडित यांनी केलंय। माणुसकी रुग्ण सेवा समूहाच्या वतीने मी सुमित पंडित आपणाला जाहीर आवाहन करतो की आपण गेल्या 2 वर्षापासून माणुसकी वृद्ध सेवालय जटवाडा रोड धोक्तेश्वर येथे चालू केलेला आहे। आम्ही रोडवरतील सापडलेल्या बेवारस निराधार मनोरुग्णांना इथे गेल्या 2 वर्षापासून आधार देत आहोत। वृद्धाश्रम बंद व्हावं ही आमची यामागची संकल्पना होती आणि आतापर्यंत आपल्या माणुसकी वृद्ध सेवालयातून 21 व्यक्तींना, महिला व पुरुषांना आपण त्यांच्या घरी नातेवाईकांकडे सुपूर्द केला आहे। आता सध्या 6 ते 7 रुग्ण आपल्याकडे आहे आणि सर्वांच्या दानातून मागच्या वर्षी आपण 5 गुंठे जागा या सेवालयासाठी रहाळपट्टी तांडा फाटा या शिवारात घेतलेली आहे। तरी सर्व दानशूर दात्यांनी जशी जागा घेण्यासाठी आम्हाला मदत केली होती तशीच मदतीची गरज आता या माणुसकी वृद्ध सेवालयाच्या बांधकामासाठी व उभारणीसाठी आम्ही आवाहन करीत आहोत की आपण एक वीट का होईना या बेवारस रोडवरील फिरणाऱ्या मनोरुग्ण व वृद्ध जे काही पोलीस स्टेशन हद्दीत सापडतात यांना सांभाळण्यासाठी सेवालयाचे काम 600 स्क्वेअर फूटमध्ये आम्ही चालू केलेलं आहे। तरी सर्व दानशूर दात्यांना विनंती करतो की आपण या बांधकामासाठी मदत कार्य करावे आणि या बेवारसांच्या बांधकामासाठी एक वीट का होईना आपण आपली लावावी अशी मी विनंती करतो। आणि आपण जर दान केले तर आपल्याला 1280G अंतर्गत 50% आयकरामध्ये आपल्या संस्थेला आपण 1280G केलेलं आहे। तरी दानशूर दात्यांना मी विनंती करतो की सर्वांनी आतापर्यंत जे सहकार्य माणुसकी रुग्ण सेवा समूहाला केलं आहे यापुढेही बांधकामासाठी आपण जास्तीत जास्त सहकार्य करावं, कारण की खऱ्या बेघर लोकांसाठी इथे निवारा उभा राहत आहे। सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे आपण गेल्या 2 वर्षापासून माणुसकी वृद्ध सेवालय जे की रोडवर बेवारसपणे जे वृद्ध किंवा महिला कोणी बेवारस अवस्थेत जे फिरतात आपण त्यांना आपल्या आश्रमामध्ये ठेवतो। आपण सर्वांच्या दानामधून गेल्या 1.5 वर्षापूर्वी आपल्या स्वतःच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी आपण 5 गुंठे जागा घेतली होती, पण आपले काही कारणास्तव आपलं काम थांबलं होतं। आपण आता गेल्या एका आठवड्यापासून आपलं काम आपण पूर्णपणे आता चालू केलेलं आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपली थोडी का होईना मदत करावी। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जायकवाडीच्या फ्लोटिंग सोलार प्रकल्पासाठी तेथील अभयारण्याची मान्यता रद्द करण्याची मागणी खुद्द डॉक्टर भागवत कराड यांनी केली असल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे। जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांचे आवाहन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।